ॲमेझॉन नदीचं पाणी जेव्हा समुद्रात प्रवेश करतं तेव्हा ते लगेच खारट का होत नाही? शास्त्रज्ञ सांगतात की ॲमेझॉन नदी ही फक्त एक नदी नाही, तर एक पूर्ण ग्रह आहे. एक अशी नदी जी आपलं नावही बदलते, रंगही बदलते आणि आश्चर्यकारकरित्या कधीकधी उलट दिशेनेही वाहायला लागते. आणि आता तिच्या खाली एक घोस्ट रिव्हर असल्याचे पुरावेही सापडले आहेत. ॲमेझॉनच्या खाली एक गुप्त नदी आहे, जी कदाचित आजपर्यंत मानवी डोळ्यांपासून लपून वाहत होती. रोहिणी पिंगळे स्वामी कृपा यांच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला माहिती आहे का की एक्सप्लोअर्सनी ॲमेझॉन नदीला आधी समुद्र समजले होते आणि असं समजण्यामागे त्यांच्याकडे एक ठोस कारणही होतं. या नदीचा आकार आणि ताकद इतकी प्रचंड आहे की यावर विश्वास ठेवणं कठीण होऊन जातं. ॲमेझॉन नदी फक्त 1 सेकंदात सुमारे 29,000 क्युबिक मीटर पाणी समुद्रात सोडते. म्हणजे संपूर्ण जगात एका सेकंदात जितकं पाणी वापरलं जातं त्यापेक्षा सुमारे 1.5 पट जास्त. इतकं प्रचंड प्रमाणात फ्रेश पाणी आहे की ॲमेझॉन नंतरच्या पुढच्या 7 सर्वात मोठ्या नद्या एकत्र केल्या तरी त्या इतकं पाणी समुद्रात सोडत नाहीत. इथपर्यंत की संपूर्ण जगात प्रत्येक सेकंदाला जितकं फ्रेश पाणी समुद्रात जातं त्यात 20% हिस्सा एकट्या ॲमेझॉन नदीचा आहे. ॲमेझॉन नदीची रुंदी चांगल्या हवामानात सुद्धा 10 किलोमीटरपर्यंत असते आणि जर पावसाळ्याची गोष्ट केली तर काही ठिकाणी ती 48 किलोमीटरपर्यंत पसरते. या हंगामात जर नदीच्या एका काठावर उभं राहून दुसऱ्या काठाकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर समुद्रासारखी क्षितिज रेषा दिसते, पण दुसरा काठ दिसत नाही. म्हणूनच स्थानिक लोक तिला द रिव्हर सी असं म्हणतात. आणि जेव्हा सुरुवातीचे एक्सप्लोअर्स इथे आले तेव्हा त्यांना वाटलं की ही नदी नसून कदाचित समुद्रच आहे. मुद्दा असा आहे की एवढी प्रचंड असूनही जगातील सर्वात लांब नदी कोणती यावर अजूनही तज्ज्ञ एकमतावर आलेले नाहीत. शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये नाईल नदीची लांबी ॲमेझॉनपेक्षा जास्त दाखवली जाते, पण व्हॉल्यूमच्या दृष्टीने ॲमेझॉन नदी नाईलपेक्षा कितीतरी मोठी आहे. मोजमापानुसार नाईल नदीची लांबी सुमारे 6,650 किलोमीटर आहे, तर ॲमेझॉनची लांबी 6,400 किलोमीटर सांगितली जाते. या हिशोबाने नाईल 250 किलोमीटरने पुढे आहे. पण गोष्ट इथेच संपत नाही. दक्षिण अमेरिकन शास्त्रज्ञांनी सॅटेलाईटद्वारे ॲमेझॉनचा उगम पुन्हा मॅप केला. त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही ॲमेझॉनच्या खऱ्या उगमाला धरलं, म्हणजे अँडीज पर्वतांमधून जिथून पाणी सुरू होतं, तर त्या हिशोबाने ॲमेझॉनची लांबी नाईलपेक्षा जास्त ठरते. काही अभ्यासांनुसार ॲमेझॉनची लांबी 6,800 ते 7,000 किलोमीटरपर्यंत सांगितली जाते. पण तरीही काही संशोधक म्हणतात की नाईल नदी लांब आहे, तर काही ॲमेझॉनला जगातील सर्वात लांब नदी मानतात. ही लढाई अजूनही सुरूच आहे. आजपर्यंत यावर 100% निर्णय झालेला नाही. पण क्षेत्रफळ, पाण्याचं प्रमाण आणि हवामानावर होणाऱ्या परिणामांच्या बाबतीत यात शंका नाही की ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठी नदी आहे. ॲमेझॉन नदी जसजशी घनदाट जंगलांमधून प्रवास करते तसतसं ती आपलं नावही बदलते आणि रंगही बदलते. अँडीज पर्वतांमध्ये जिथे तिचा उगम होतो तिथे तिला आबू रेमक म्हणतात. उकायालीच्या ठिकाणी लोक तिला ॲमेझॉन म्हणतात. पण या दरम्यान ही नदी 4 वेळा आपलं नाव बदलते. पण ब्राझीलमध्ये गोष्ट थोडी वेगळी आहे. ते लोक तिला तोपर्यंत ॲमेझॉन म्हणत नाही जोपर्यंत ती आपला रंग बदलत नाही. गुगलवरती सॅटेलाईट प्रतिमेत तुम्ही पाहू शकता की मनोसच्या ठिकाणी एका बाजूने मातीसारखं पाणी येतं आणि दुसऱ्या बाजूने काळं पाणी येतं. जेव्हा ही दोन्ही पाणी एकत्र येतात तेव्हा ब्राझिलियन
लोक तिला ॲमेझॉन नदी म्हणतात. इथे ही नदी एक विचित्र दृश्य निर्माण करते. मातीसारखं तपकिरी पाणी पुढील अनेक शेकडो किलोमीटरपर्यंत त्या काळ्या पाण्यात मिसळत नाही. जसं तेल आणि पाणी एकमेकांत मिसळत नाहीत तसंच. असं यासाठी होतं कारण हे काळं पाणी रिओ निग्रो नदीचं आहे, जी दुसऱ्या दिशेने येतं. तिचं तापमान, वेग आणि त्यातील खनिजांची घनता ॲमेझॉन नदीपेक्षा खूप वेगळी आहे. म्हणूनच हे पाणी लगेच एकमेकांत मिसळत नाही. पुढे जाऊन हे पाणी एकमेकांत मिसळतं आणि मग एकच नाव उरतं, ते म्हणजे ॲमेझॉन नदी. ॲमेझॉन नदीच्या बेसिनचं क्षेत्रफळ मोजलं तर ते सुमारे 70 लाख चौरस किलोमीटर आहे. या क्षेत्रात 8 पाकिस्तान किंवा 2 भारत सहज सामावू शकतात. होय, तेही त्यांच्या त्यांच्या नद्यांसह. किंवा ॲमेझॉन बेसिनमध्ये रशिया वगळता संपूर्ण युरोप सामावू शकतो. आणि तरीही इतकी जागा उरेल की त्यात एक पाकिस्तान सहज बसेल. पावसाळ्यात तर तिची रुंदी इतकी वाढते की कुठल्याही सामान्य नदीशी तिची तुलना करणं व्यर्थ वाटतं. कदाचित याच कारणामुळे ॲमेझॉन ही जगातील एकमेव नदी आहे जिच्यावर आजपर्यंत एकही पूल बांधला गेलेला नाही. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे ॲमेझॉन नदीचं पाणी जेव्हा अटलांटिक महासागरात मिळतं तेव्हा समुद्राचं पाणी खूप दूरपर्यंत कमी खारट होतं. एक काळ असा होता की अटलांटिक महासागरातून जाणारे खलाशी किनाऱ्यापासून खूप दूर असतानाच पाणी काढून वापरत असत, कारण त्यात मिठाचं प्रमाण कमी असे. म्हणून असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की ॲमेझॉन नदी केवळ जमिनीवरच नाही तर समुद्रावरही आपला प्रभाव टाकते. काही संशोधकांची अशीही थिअरी आहे की ॲमेझॉन नदीचा उगम आफ्रिकेशी जोडलेला आहे. कोट्यावधी वर्षापूर्वी गोंडवाना नावाचा एक सुपर कॉन्टिनेंट होता. या कॉन्टिनेंटमध्ये आफ्रिका, दक्षिण अमेरिका, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे सर्व एकत्र जोडलेले होते. नंतर हळूहळू कॉन्टिनेंट्स वेगळे होत गेले आणि महासागरही विभक्त झाले. आजही जर तुम्ही नकाशा पाहिला तर दक्षिण अमेरिका आफ्रिकेशी पझलसारखी जुळते. आणि त्या काळात ॲमेझॉन नदी ही जी आज पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते ती आधी आफ्रिकेतून पश्चिमेकडे वाहत होती. नंतर जेव्हा कॉन्टिनेंट्स वेगळे झाले आणि दक्षिण अमेरिकेत अँडीज पर्वत रांग तयार होऊ लागली तेव्हा ॲमेझॉनचा प्रवाह अडवला गेला आणि ती अटलांटिक महासागरातच मिळू लागली. पण तुम्हाला माहीत आहे का की ॲमेझॉनच्या उलट प्रवाहाचं एक छोटंसं उदाहरण आजही पाहायला मिळतं, ज्याला पोरका म्हणतात. आता पोरका म्हणजे काय? जेव्हा अटलांटिक महासागरात भरतीचा काळ असतो तेव्हा 4 मीटर उंच लाट ॲमेझॉनच्या डेल्टावर आदळते आणि नदीचं पाणी त्या समुद्री लाटांसमोर असह्य होऊन उलट दिशेने वाहायला लागतं. या दरम्यान अनेक किलोमीटरपर्यंत ॲमेझॉन नदीचं पाणी उलट दिशेने वाहत राहतं. पोरका प्रामुख्याने सप्टेंबर आणि मार्च महिन्यात घडतो. तो पाहण्यासाठी जगभरातून सफर्स इथे येतात. हे सफर्स या भरतीच्या लाटेवर सर्फिंग करत अनेक किलोमीटर आतपर्यंत ॲमेझॉन नदीत शिरतात. जेव्हा जगाला वाटत होतं की ॲमेझॉन नदीची सर्व रहस्ये उघड झाली आहेत तेव्हाच शास्त्रज्ञांनी एक धक्कादायक शोध लावला. ॲमेझॉन नदीखाली आणखी एका नदीची उपस्थिती. होय, ॲमेझॉन बेसिनच्या सुमारे 4 किलोमीटर खाली जमिनीखाली पाण्याचा एक हळूहळू वाहणारा प्रवाह आहे. यालाच हमजा असं नाव देण्यात आलं आहे. 2011 मध्ये ब्राझिलियन जिओफिजिस्टच्या एका टीमने या लपलेल्या नदीची घोषणा केली आणि त्यांच्या लीड रिसर्चर डॉक्टर वालिया हमजा यांच्या नावावरून तिला रिओ हमजा असं नाव देण्यात आलं. हमजा नदी ही प्रत्यक्षात वरच्या नदीसारखी वाहणारी नदी नाही, तर ती एक अतिशय मोठा अंडरग्राऊंड वॉटर सीपेज फ्लो आहे. पण ती अगदी ॲमेझॉन नदीच्या खाली आणि तिच्याबरोबरच पुढे सरकत जाते. दोन्ही प्रवाहांची दिशा एकच आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे. शास्त्रज्ञांचं मत आहे की हमजा नदीचा उगम अँडीज पर्वतांच्या खाली होतो आणि तीही अटलांटिक महासागरातच मिळते, पण ॲमेझॉनसारखी नाही, तर समुद्राच्या खोल भागात.
या दोन्ही नद्यांमध्ये फरक पाहिला तर हमजा नदी ॲमेझॉनपेक्षा कितीतरी जास्त रुंद आहे. जिथे ॲमेझॉनची कमाल रुंदी 50 किलोमीटरपर्यंत नोंदवली गेली आहे, तिथे हमजा नदीची रुंदी 200 ते 400 किलोमीटरपर्यंत नोंदवली गेली आहे. पण तिच्यातील पाण्याचा वेग खूपच कमी आहे, फक्त काही मिलीमीटर प्रति सेकंद, आणि तिचा व्हॉल्यूम सुमारे 3900 क्युबिक मीटर प्रति सेकंद असा अंदाज लावला जातो. पण अखेर जमिनीखाली 4 किलोमीटर खोलीवर असलेल्या या लपलेल्या नदीचा शोध लागलाच कसा? संशोधकांनी ॲमेझॉन नदीत 241 पेक्षा जास्त बोर ड्रिल केले आणि त्यात विविध प्रकारचे सेन्सर्स बसवले. अतिशय सूक्ष्म निरीक्षणांमधून त्यांना कळलं की जमिनीखालीही पाणी सिपेजच्या स्वरूपात वाहत आहे, अगदी ॲमेझॉन नदीच्या सावलीसारखं. तिच्याबरोबरच आता आपण त्या गोष्टींबद्दल बोलूया ज्या या नदीत आणि जंगलात राहतात. ॲमेझॉनचे जंगल हे जगातील सर्वात मोठं बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे. म्हणजेच जगात कुठेही न सापडणाऱ्या इतक्या विविध प्रजातींचे प्राणी आणि वनस्पती इथे आढळतात. पण भूतकाळात इथे असे प्राणी राहत होते ज्यांना पाहून आजचा माणूस दहशतीनेच मरून जाईल. आज आपण ॲनाकोंडाला जगातील सर्वात मोठा साप मानतो, पण कोट्यावधी वर्षापूर्वी इथे टायटॅनोबोआ नावाचा साप राहत होता. तो सुमारे 15 मीटर लांब आणि 1 टनपेक्षा जास्त वजनाचा होता. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की या सापाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली? तर शास्त्रज्ञांना याबद्दल तेव्हा कळलं जेव्हा कोलंबियामध्ये कोळशाच्या खाणीत उत्खनन करताना काही जीवाश्म सापडले. त्यामध्ये मणक्यांची हाडं होती जी तब्बल 15 मीटर लांब होती. अधिक तपासणीत समजलं की ही सापाची हाडं आहेत. रेडिओ कार्बन डेटिंगने उघड केलं की हा साप डायनासोरच्या काळात इथे अस्तित्वात होता. आजचा सर्वात लांब अजगरसुद्धा त्याच्यासमोर किरकोळ वाटतो. टायटॅनोबोआ इतका मोठा होता की तो मगर आणि मोठे कासवही खात असे. सुदैवाने हे प्राणी आता नष्ट झाले आहेत, पण याचा अर्थ असा नाही की आजचा ॲमेझॉन सुरक्षित आहे. आजही इथे असे विषारी बेडूक आढळतात ज्यांना फक्त स्पर्श केल्याने माणूस मरू शकतो. इथे इलेक्ट्रिक इल्स आहेत ज्या विजेचे झटके देतात. पिराना नावाच्या माशा आहेत ज्या त्यांच्या खंजीरसारख्या दातांसाठी प्रसिद्ध आहेत. आणि अशा कोळ्यांच्या जाती आहेत ज्यांचं विष अतिशय घातक आहे. ॲमेझॉनमध्ये बुलेट अँट नावाची मुंगीही आढळते, जिच्या चाव्याने गोळी लागल्यासारखी वेदना होते आणि ही वेदना पूर्ण 1 दिवस टिकते. इथपर्यंत की समुद्रातून शार्क माशाही नदीत येतात. हे जंगल इतकं घनदाट आणि प्राचीन आहे की आजही इथे असे आदिवासी जमाती राहतात ज्यांचा बाहेरील जगाशी कोणताही संपर्क नाही. ते आजही हजारो वर्षापूर्वीच्या पद्धतीने जीवन जगतात. पण अजून एक रहस्य आहे जे अलीकडेच उघड झालं आहे आणि ते म्हणजे ॲमेझॉनच्या हरवलेल्या संस्कृती. शतकानुशतके असे मानलं जात होतं की ॲमेझॉनचं वातावरण इतकं कठीण आहे की इथे कोणतीही मोठी संस्कृती किंवा शहर वसणं शक्य नाही. पण इथेही पुरातत्वशास्त्रज्ञ चुकीचे ठरले. बोलिव्हियाच्या घनदाट जंगलांमध्ये शास्त्रज्ञांना अशा गोष्टी सापडल्या ज्यांनी इतिहास हादरून सोडला. लायडार टेक्नॉलॉजी, जी एक प्रकारची लेझर स्कॅनिंग प्रणाली आहे, तिचा वापर करून शास्त्रज्ञांनी जंगलाच्या जमिनीचा नकाशा तयार केला आणि आश्चर्यकारकरित्या त्यांना तिथे मोठे पिरॅमिड्स आणि शहरांचे अवशेष सापडले. हे कासा राबे कल्चरचे लोक होते जे आजपासून सुमारे 600 ते 1000 वर्षापूर्वी इथे राहत होते. हे लोक अत्यंत प्रगत होते. त्यांनी जंगलाच्या मध्यभागी 22 मीटर उंच मातीचे पिरॅमिड्स बांधले होते, पाण्यासाठी कालवे खोदले होते आणि एका शहराला दुसऱ्या शहराशी जोडण्यासाठी सरळ रस्ते बांधले होते जे अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेले होते. हे रस्ते इतके सरळ होते की ते एखाद्या अभियंत्याने डिझाईन केले असावेत असं वाटतं. संशोधनातून कळलं की हे शहर सुमारे 1400 AD च्या आसपास ओस पडले.
पण का? हे आजपर्यंत कोणालाच माहीत नाही. कदाचित एखादी महामारी आली असेल किंवा हवामानात बदल झाला असेल किंवा एखादं युद्ध झालं असेल. ही रहस्य अजूनही रहस्यच आहे. आशा आहे की रोहिणी पिंगळे स्वामी कृपा यांचा हा व्हिडिओही तुम्हाला भरपूर आवडेल. तुमच्या प्रेमळ लाईक्स आणि कमेंट्ससाठी मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या एका शानदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ.